केंद्र सरकारने आजच पेट्रोल आणि डिझेलचे दर 2 रुपयाने कमी केल्यामुळे वाहनधारकांत समाधान व्यक्त होत असून या निर्णयाचं सर्वसामान्य जनतेकडून स्वागत करण्यात येते। मागील काही दिवसापासून वाढलेल्या महागाईने होरपळत असलेली जनता विविध समस्यांना सामोरी जात असतानाच हा सुखद निर्णय दिलासा देणारा ठरलाय। तरी सुद्धा काही नागरिकांच्या मते 2 रुपयाने भाव कमी केल्याने सर्वसामान्य जनतेला फारसा फरक पडणार नाहीये, कारण बाकीच्या गोष्टीतील महागाई बघता तर इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील सर्वच गोष्टींचे भाव कमी व्हायला पाहिजेत आणि शेतमालाला भाव वाढवून दिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। आज पेट्रोल डिझेल 2 रुपयाने कमी झाले, आपल्याला काय वाटतं? पेट्रोल डिझेल 2 रुपयानं जरी कमी झालं असलं तरी बऱ्याच दिवसापासून जी महागाई वाढलेली आहे त्या महागाईच्या अनुषंगानं 2 रुपयानं कमी करणं हे काही एवढं काही महत्त्वाचा विषय नाही। 2 रुपयानं कमी जरी केलं असलं तर 2 रुपयानं 3 रुपयानं वाढलेलं आहे, 100च्या पुढं तेल गेलेलं आहे। आणि आजच्या महागाईचा जर विचार केला तर महागाईच्या दृष्टीनं 2 रुपये जरी कमी केले असले तरी आज आमच्या शेतीचा जो भाव आहे तो शेतीचा भाव ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे होता, म्हणजे आम्हाला या 2 रुपये कमी केलेल्याचं समाधान तरी वाटलं असतं, परंतु आज आमच्या कापसाला, सोयाबीनला, तुरीला फार कमी भाव आहे। आणि त्यामुळं हे 2 रुपये कमी करून शासनानं एवढं काही मोठी गोष्ट केली नागरिकांच्या दृष्टीनं असं मला वाटत नाही। हे 2 रुपये जरी कमी केले असले तर निश्चितपणे शासनाला त्याचा फायदा होईल असं वाटत असलं तरी आज जनता खूप या महागाईनं, या पेट्रोल डिझेलनं त्रस्त झालेली आहे। आणि निश्चितपणानं जरी 2 रुपये कमी केले असले तरी इतर राज्यामध्ये जो तेलाचा भाव आहे किंवा बाहेर देशामध्ये जो तेलाचा भाव आहे त्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये निश्चितच तेलाचा भाव जास्त आहे, GST त्याच्यावर जास्त आहे आणि ते कमी करायला पाहिजे। तेलाचा भाव कमी झाला तर महागाई कमी व्हायला निश्चितपणे मदत होऊ शकते। आणि तेल 2 रुपयानं कमी केलं तर शेतकऱ्याचा भावसुद्धा वाढला पाहिजे असं सामान्य नागरिक म्हणून आम्हाला वाटतंय। नाव काय तुमचं? माझं नाव सुरेश मिसाळ, घाटनांदूर, अंबेजोगाई, बीड जिल्ह्याचा मी रहिवासी आहे।